नमस्कार, दिव्यास फ्युजन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गोव्यातील अतिशय प्रसिद्ध आणि पारंपरिक चोन्या रोस म्हणजेच पांढऱ्या वाटाण्याचा रस्सा. हा रस्सा पाव, पोळी किंवा गरमागरम भातासोबत अप्रतिम लागतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अस्सल गोवन चव मिळेल अशी सोपी पद्धत, अचूक माप आणि काही खास टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी पांढरे वाटाणे 1 वाटी घेतलेले आहेत. हे रात्रभर मी भिजवले होते. आणि इथे 2 मीडियम आकाराचे बटाटे मी असे मोठे काप करून घेतले. या वाटीच्या प्रमाणाने मी घेतलेले आहेत. सर्वात आधी आपण हे वाटाणे बटाटे थोडेसे हळद आणि मीठ टाकून वाटाणे बुडेपर्यंत पाणी घालून मीडियम गॅसवरती 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. काही ठिकाणी वाटाणे शिजत नाही, त्यावेळेस काय करावं, किंचित खायचा सोडा घालून शिजवावं. वाटाणे शिजतायत तोपर्यंत मी इथे वाटप करून घेते. त्यासाठी 1 पळी तेलामध्ये धणे, बडीशेप, जिरं आणि काही खडे गरम मसाले घालून हलके परतून घ्यायचं आहे. सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथून तुम्ही चेक करून घ्या. 1 उभा चिरलेला कांदा मी इथे घालते. ह्याला पण आपण छान असं परतून घ्यायचं आहे, गुलाबी रंग येऊपर्यंत. 1 इंच आलं घालून घ्यायचं आहे, हेही इथे छान परतून घ्यायचं आहे. ओलं खोबरं घालते 1 वाटी. ओलं खोबरं मी खोवून घेतलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला छान असं लाल रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरतीच. हे भाजलेलं साहित्य आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि मिक्सर जारमध्ये थोडं पाणी घालून ह्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण रोस म्हणजेच रस्सा तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 2 पळी खोबरेल तेल घेते. त्यात मी ठेचलेला लसूण आणि 1 मीडियम बारीक चिरलेला कांदा छान असा परतून घेत आहे. कांदा छान गुलाबी रंगावरती परतला की यात मी बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालून घेते. तोही छान असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ झाला की आपण त्यात लाल तिखट घालून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे. मी इथे 2 चमचे लाल मिरची पावडर घालून घेत आहे. तुम्ही इथे हवं असेल तर मालवणी मसालासुद्धा वापरू शकता. आपण इथे गरम मसाले वाटप करतानाच घातले होते. तुम्ही आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. छान असं परतून घेतलेलं आहे. आता याच्यात मी शिजवलेले वाटाणे घालून घेते. याला सुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी याच्यात आपण मगाशी केलेलं जे वाटप होतं ते घालून घेते. छान असं मिक्स करून घेऊया. तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला आहे त्याच्यात आपण थोडं पाणी घालून तेच पाणी ह्याच्यात घालून घेऊया. अजिबात भांड्याचं वाटण वेस्ट करू नका. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी बघून आपल्याला पाणी वाढवून घ्यायचं आहे. याच्यात मी गरम पाणी घातलेलं आहे. थोडंसं कन्सिस्टन्सी वाढवते. आम्हाला पावासोबत खायचं आहे, त्यामुळे बनाना बनसोबत सुद्धा छान लागते ही. आता आपण ह्याला गॅस बारीक करून झाकण लावून छान अशी उकळी काढून घेऊया. ही पहा, छान अशी उकळी आलेली आहे. वा, काय सुगंध सुटलाय. मीठ चेक करून टाका, कारण आपण वाटाणे शिजताना घातलं होतं. थोडं कमी पडतंय तर मी टाकते वरनं आणि कोथिंबीरीने छान गार्निश करून सर्व करूया. मी इथे पावासोबत करते सर्व. छान असा कांदा, लिंबू पिळला की आहा, अगदी पावभाजी पण विसरून जाल. नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा.